रोज सकाळी उठलं आणि किचनमध्ये गेलं की एकच प्रश्न पडतो, काय भाजी करावी. आणि त्यात वरतून डबे असेल तर मग विचारूच नका. रोजच डब्याची भाजी आणि घरी वेगळी भाजी. रोज 2-2, 3-3 भाज्या कराव्या लागतात आणि रोज उठून काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. आज मी डब्यासाठी कोबी बनवते आणि त्यासाठी आता तो कट करून घेतला आहे. कढईत फोडणी देते आणि फोडणी देताना एक टिप्स सांगते मी, की जेव्हा तेल गरम होतं तेव्हा आपण जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतो, हळद वगैरे टाकतो, पण त्या तेलामध्ये आपण लाल तिखट नाही टाकायचं, कारण लाल तिखटनी डायरेक्ट खूप मोठा ठसका होऊन जातो. त्यासाठी कारण हे तेल तापलेलं असतं आणि मग तेल तापलेलं असतं, आपण थोडीशी हळद टाकली की आपली जी भाजी आहे ती थोडीशी टाकून द्यायची आणि नंतर मग लाल तिखट टाकायचं. त्यामुळे सगळ्यात बेस्ट ठसका अजिबात होत नाही. आणि नंतर मग राहिलेली भाजी टाकून आणि आपण ती मिक्स करून घ्यायची. अशा पद्धतीने खूप छान, म्हणजे बिलकुल एवढासा सुद्धा ठसका होत नाही. आज मी कोबीची भाजी बनवली आणि त्याचबरोबर अजून एक भाजी. आम्हाला रोजच 2 भाज्या लागतात. 2 म्हणण्यापेक्षा कधी कधी तर 3-4 भाज्या पण होऊन जातात. थोड्या थोड्या असतात. डबे 2-3 जातात मुलांचे. दीदी पण आहे माझ्याकडे, त्यांचे दोघींचे डबे जातात, 2 मुलांचे डबे असतात. त्यामुळे भाजीचा एवढा प्रश्न असतो ना रोज उठून खूपच. आज कोबीची भाजी बनवली आणि त्याचबरोबर मग म्हटलं घरी कसली भाजी करावी, तर बटाट्याची. आणि मग आता ह्या 2 भाज्या वापरल्यानंतर परत संध्याकाळी प्रश्न असतो, ह्या 2 पैकी तर भाजी करू शकत नाही. म्हणजे रोज भाज्या इतका प्रश्न असतो. रोज एका वेळेस 2-2 भाज्या जर होऊन गेल्या तर तिसऱ्या वेळेस काय भाजी करायची, खूप मोठा प्रश्न असतो. तर मग आत्ता मी कोबीची भाजी टाकून दिली आणि दुसरीकडे लगेच बटाटे कापले. थोडीशीच भाजी करायची होती बटाट्याची, म्हणून थोडेच बटाटे कापून घेतले, चांगल्या प्रकारे धुवून घेतले आणि बटाट्यालाही त्याचप्रमाणे फोडणी दिली, जशी आपण जिरं मोहरी टाकून घेतो आणि नंतर हळद टाकून थोडीशी भाजी टाकून द्यायची. ठसका होत नाही. मी ह्याच पद्धतीने नेहमी भाजी टाकते आणि तुम्ही करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. ठसका अजिबातच होत नाही आणि भाजीला तरी पण एकदम छान येते. तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीने. हे बघा, पूर्ण अशी लालसर तरी येते मस्तपैकी. हे बघा, शिजल्यावर तर अजून छान येते.